मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय, गावखेड्यांचा होणार कायापालट। राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विकासाचे मार्ग खुले होणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली। विशेष म्हणजे ग्रामीण विकास, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ या संदर्भात आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। आजच्या बैठकीत महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात कोणकोणते निर्णय घेण्यात आले? ग्राम विकास विभाग राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार। अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय। एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार। ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार। राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार। सहकार व पणन विभाग ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी, राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार। त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता। महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार। विधी व न्याय विभाग पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयांची स्थापना। या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी। जलसंपदा विभाग वर्धा जिल्ह्यातील बोरमोठा प्रकल्प तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता। जलसंपदा विभाग वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका आर्वी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता। महसूल विभाग महाराष्ट्र व गोवा वकील परिषद महसूल विभाग महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, मुंबई।